एकीकडे आहे लोकशाहीचा अधिकार म्हणजे टीका करण्याचा हक्क आणि दुसरीकडे आहे न्यायालयाचा सन्मान. मग काय होतं जेव्हा इयत्ता 8वीचं एक साधं पुस्तक थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयासमोर उभं ठाकतं? आज आपण अशाच एका जबरदस्त वादाबद्दल बोलणार आहोत. विचार करा, याची सुरुवात झाली एका शाळेच्या वर्गातून आणि हा वाद पोचला थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात. आणि हाच तो प्रश्न आहे नाही का, जो या सगळ्या प्रकरणाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. कारण बघा, हा वाद फक्त एका पुस्तकापुरता मर्यादित नाहीये. हा वाद आहे आपल्या लोकशाहीचा, आपल्या बोलण्याच्या स्वातंत्र्याचा आणि हो, आपल्या न्यायव्यवस्थेच्या मर्यादांचा सुद्धा. चला तर मग या वादाच्या मुळाशी जाऊया आणि प्रत्येक बाजू नीट समजून घेऊया. तर मग प्रश्न उभा राहतो की या इतक्या मोठ्या वादाची ठिणगी पडली तरी कुठून? तर उत्तर अगदी अनपेक्षित ठिकाणी आहे. ते आहे NCERTच्या इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्राच्या पुस्तकात. हो, एका अशा धड्यातून ज्याचा उद्देश खरं तर मुलांना लोकशाहीबद्दल शिकवणं हा होता. आता या धड्याचा उद्देश तसा पाहिला तर अगदी सरळ आणि सोपा होता. विद्यार्थ्यांना काय शिकवायचं होतं? तर न्यायपालिकेचं महत्त्व. म्हणजे न्यायपालिका आपल्या लोकशाहीचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ कशी आहे आणि ती आपल्या सगळ्यांच्या हक्कांचं रक्षण कसं करते. आता हे ऐकून वाटेल की यात वाद होण्यासारखं काय आहे, बरोबर? पण थांबा, खरी गंमत तर पुढेच आहे. मग साहजिकच प्रश्न पडतो की जर धड्याचा उद्देश इतका चांगला होता तर मग वाद नेमका झाला तरी कशामुळे? याचं उत्तर दडलंय एका शब्दात: संतुलित मांडणी. म्हणजे बघा, ह्या धड्यामध्ये न्यायपालिकेची फक्त स्तुतीच केलेली नव्हती, तर तिच्या समोरच्या काही खऱ्या आणि गंभीर समस्यासुद्धा मांडल्या होत्या. म्हणजे एका बाजूला न्यायव्यवस्थेचं महत्त्व सांगितलं होतं, तर दुसऱ्या बाजूला आपल्या देशात लाखो केसेस पेंडिंग आहेत, न्यायाधीशांची संख्या कमी आहे आणि हो, भ्रष्टाचाराची शक्यतासुद्धा असू शकते, यावरही बोट ठेवलं होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर एकीकडे कौतुक आणि दुसरीकडे परखड टीका. अगदी एक बॅलन्स चित्र. आणि नेमकं हेच संतुलन एका मोठ्या वादळाचं कारण ठरलं. असं वादळ ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. कारण यावर प्रतिक्रिया कोणी दिली? तर थेट आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने, आणि ती सुद्धा अत्यंत तीव्र. न्यायालयाची कारवाई खरंच धक्कादायक होती. पहिलं म्हणजे त्यांनी सुमोटो कारवाई केली. म्हणजे कुणी तक्रार करायची वाट न बघता स्वतःहूनच या प्रकरणात लक्ष घातलं. मग काय, पुस्तकावर थेट बंदी घालण्याचे आदेश दिले. इतकंच नाही तर हा धडा कोणी लिहिलाय त्या लेखकांची नावं मागवली आणि काही शिक्षणतज्ञांना तर थेट ब्लॅकलिस्टच करून टाकलं. न्यायालयाचं म्हणणं असं होतं की या धड्यामुळे न्यायव्यवस्थेची प्रतिमा खराब होत आहे. आणि बरोबर इथेच तो खरा प्रश्न उभा राहतो. जरा विचार करा, एका शाळेच्या पुस्तकातल्या काही ओळींवरून इतकी कठोर कारवाई करणं खरंच गरजेचं होतं का? की हा न्यायालयाचा एक प्रकारे अतिरेक होता? या एका प्रश्नातच या संपूर्ण वादाचं सार दडलेलं आहे. हा वाद खरं तर आपल्याला लोकशाहीतल्या एका मोठ्या पेचाकडे घेऊन जातो, जिथे दोन खूप महत्त्वाची तत्व एकमेकांसमोर उभी ठाकतात. एकीकडे आहे टीका करण्याचा हक्क आणि दुसरीकडे आहे संस्थेचा अवमान. हे संतुलन साधणं म्हणजे जणू काही तारेवरची कसरतच आहे. बघा, एका बाजूला लोकशाही आहे, जी आपल्याला शिकवते की मग ती सरकार असो किंवा न्यायालय, कुठल्याही संस्थेला प्रश्न विचारण्याचा आपल्याला हक्क आहे. पण दुसऱ्या बाजूला न्यायालयाचा सन्मान आहे. आणि तो का महत्त्वाचा आहे? कारण लोकांचा विश्वास हीच न्यायव्यवस्थेची सगळ्यात मोठी ताकद आहे. मग प्रश्न येतो की टीका आणि अवमान यांच्यातली ती बारीक रेष, ती नेमकी ओढायची कुठे? आता न्यायालयाच्या या कठोर कारवाईचा एक खूप मोठा आणि दूरगामी परिणाम होऊ शकतो, विशेषतः आपल्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावर आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेवर. तो कसा होऊ शकतो? चला ते पाहूया. इंग्रजीमध्ये ह्याला एक शब्द आहे, चिलिंग इफेक्ट. याचा अर्थ काय? तर एक प्रकारची भीतीची लहर पसरणं. विचार करा, जेव्हा एखादी सर्वोच्च संस्था इतकी कठोर कारवाई करते तेव्हा काय होतं? लेखक, पत्रकार, अगदी सामान्य नागरिकसुद्धा संवेदनशील विषयांवर बोलायला घाबरू लागतात. ते स्वतःच्या विचारांवर बंधनं घालतात. ह्यालाच म्हणतात सेल्फ सेन्सरशिप. आणि ह्याचे परिणाम खूप जास्त गंभीर असू शकतात. शिक्षणतज्ञ आणि लेखक वादग्रस्त विषयांना हात घालायला घाबरतील. शिक्षक वर्गामध्ये मोकळेपणाने चर्चा करायला कचरायला लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांच्या मनात एक भीती बसू शकते की व्यवस्थेला प्रश्न विचारणं हे धोकादायक आहे, हे चुकीचं आहे. आणि हे चित्र एका निरोगी, मजबूत लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. पण थांबा, या संपूर्ण वादाच्या गदारोळात एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे जवळजवळ सगळ्यांचंच दुर्लक्ष झालं. एक असा मुद्दा जो कदाचित या टीका आणि अवमानाच्या वादापेक्षाही मोठा होता.
तो मुद्दा काय होता तर या धड्यामध्ये कायदेशीर गोष्टी समजावून सांगण्यासाठी चक्क हिंदू पौराणिक कथांचा आधार घेतला गेला होता. आता या टीका आणि अवमानाच्या गोंधळात हा जो मूळ आणि खरं तर जास्त गंभीर मुद्दा होता तो कुठेतरी मागेच पडून गेला. आपल्याला माहीत आहे की भारत एक धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर देश आहे. याचा सरळ अर्थ असा की सरकार आणि धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग अशा परिस्थितीत सरकारी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कुठल्याही एका विशिष्ट धर्माच्या कथांचा संदर्भ देणं हे आपल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूळ तत्वालाच कुठेतरी धक्का लावण्यासारखं आहे. आणि शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. कायदा हा कागदावर लिहिलेला असतो हो ना, पण त्याची खरी ताकद ती लोकांच्या मनातल्या विश्वासात असते. जर लोकांना न्यायालय हे आपलं न वाटता भीतीदायक वाटायला लागलं तर हाच विश्वास डळमळीत होऊ शकतो आणि एकदा का विश्वास गेला तर त्या कागदावरच्या कायद्याला काहीही अर्थ उरत नाही. म्हणूनच हा प्रश्न फक्त त्या पुस्तकापुरता किंवा न्यायालयापुरता नाहीये, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. एका निरोगी लोकशाहीमध्ये संस्थांचा आदर करणं आणि त्याच वेळी त्यांना प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य जपणं, या दोन्हींमध्ये योग्य संतुलन आपण कसं साधू शकतो यावर विचार करायलाच हवा.